हॅलो स्टुडंट्स, TFWS ट्युशन फी विवर स्कीम म्हणजे नेमकं काय, त्याचे काय रूल्स आहेत, एलिजिबिलिटी काय, जर येस केलं तर कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे, येस करायला पाहिजे की नो करायला पाहिजे, कॅप राऊंड इंजिनिअरिंग ऍडमिशन्स ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असतात ऑनलाईन मोड मध्ये त्यावेळेस TFWS असा ऑप्शन येतो. ठीक आहे, तर त्याविषयी अधिक माहिती जाणून आपण घेणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण ऍडमिशन होईपर्यंत सर्व कॅप राऊंडची इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले तर बघा TFWS स्कीम काय. ओके, तुम्ही त्याला स्कीम म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा. कारण असं आहे की स्कॉलरशिप एवढ्यासाठी म्हटलं की तुम्हाला ट्युशन फी त्यामध्ये माफ होणार आहे. पण ती कुणाला माफ होईल, कशी माफ होईल बघूयात. आणि फक्त ट्युशन फीच माफ होत्या, फक्त ट्युशन फीच माफ होते. बाकीच्या ज्या फीज आहेत म्हणजे अदर फीज, डेव्हलपमेंट फीज या सर्व तुम्हाला पे कराव्या लागतात. ओके, जर TFWS मधून नंबर लागला तर फक्त ट्युशन फी माफ होते, अदर फीज या भराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल आता हे नेमकं कसं आहे, ठीक आहे, बघा सपोज एखाद्या कॉलेजची फी XYZ कॉलेज 1 लाख रुपये असेल, ठीक आहे, आणि त्यापैकी जर ट्युशन फी 80,000 रुपये आहे, डेव्हलपमेंट फी 16,000 आणि अदर फी 4,000, तर फक्त तुम्हाला ट्युशन फी जी आहे ती माफ होते आणि रिमेनिंग फी जी आहे 16,000, 20,000, 25,000 कॉलेजनुसार ते व्हॅरी होईल, तर तेवढीच भरावी लागते. म्हणजे ही जी फी आहे तर ही फी तुमची ट्युशन फी माफ होईल जर TFWS मधून नंबर तुमचा लागला तर. ओके, आता त्याला सीट्स किती रिझर्व्ह असतात तर 5% सीट ऑफ सँक्शन इनटेक. म्हणजे काय की सँक्शन इनटेक म्हणजे काय की सपोज एखाद्या कॉलेजची एखाद्या कोर्सची फॉर एक्झाम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंग 60 ची इनटेक असेल एखाद्या कॉलेजला, त्यापैकी 3 सीट्स या ज्या असतात तर त्या 60च्या व्यतिरिक्त 3 सीट 60 मागे या दिल्या जातात TFWS साठी. ओके, 60च्या व्यतिरिक्त जर 60 ची इनटेक असेल तर 3 सीट, 120 ची इनटेक असेल एखाद्या कोर्सची तर 6 सीट्स, 180 इनटेक असेल तर 9 सीट्स आणि त्यानुसार ते व्हॅरी होईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, 60 सीट आहे तर त्यामागे 3 सीट ऍडिशनली या दिल्या जातील TFWS साठी. ठीक आहे, 5%, ठीक आहे, 5% सीट असं आहे ते, म्हणजे 60 मध्ये 3, 120 ला ऍडिशनल 6 असं. ओके, त्यानंतर आता हे बेनिफिशियरी कोण असेल ते बघा. मेरिट बेस्ड टॉप 3 स्टुडंट्स. ठीक आहे, म्हणजे सपोज कुठल्याही एखाद्या ब्रँचची इनटेक 60 असेल, ठीक आहे, त्या 60च्या इनटेक मध्ये टॉपर 3 जे विद्यार्थी आहेत, फॉर एक्झाम्पल 98.64, 98.23, 97.25, हे टॉपर 3 विद्यार्थी आणि या मेरिटच्या खाली बाकी सर्व विद्यार्थी आहेत, तर या विद्यार्थ्यांना TFWS अलॉट केलं जाऊ शकतं. पण हे कधी तुम्ही TFWS फॉर्म फिल करत असताना, ठीक आहे, इंजिनिअरिंग ऍडमिशनचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करत असताना TFWS जर येस केलं तर, जर एखाद्याला 99% असेल आणि त्यांनी TFWS नो केलेलं असेल तर मग त्याला हे सीट्स अलॉट केले जाणार नाही. ठीक आहे, मेरिट बेसिस असेल, पण TFWS येस केलं तरच मग. आणि टॉपचे 3 विद्यार्थी प्रत्येक कोर्ससाठी, म्हणजे कसं की एखाद्या कॉलेजला जर कम्प्युटर ब्रँच आहे त्याचे 3 TFWS चे सीट वेगळे, सिव्हिल ब्रँचचे 3 सीट्स वेगळे, मेकॅनिकलचे वेगळे, IT चे वेगळे, असे प्रत्येक ब्रँच वाईज 3 सीट्स हे अलॉकेट केले जातील. फाईन. आता एलिजिबिलिटी काय, सगळ्यात पहिली गोष्ट तर महाराष्ट्र स्टेटचा तो कॅन्डिडेट पाहिजे. हे MST CET महाराष्ट्राच्या अंडर जे काही प्रोसेस होतात कॅपच्या त्यासाठी हे रूल्स आहेत. पॅरेंट्सचं इन्कम लेस दॅन 8 lakhs. ठीक आहे, 8 लाखापेक्षा हे उत्पन्न कमी पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट शॅल सबमिट इन्कम सर्टिफिकेट. आता ही जी अट दिली उत्पन्नाची, ही जर अट दिलेली आहे तर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करणं ऍडमिशनच्या वेळेस हे अति आवश्यक आहे. ओके, हा आता TFWS मेरिट लिस्ट बघा. सेपरेट मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते. मी मगाशी सांगितलं तसं 60 सीट्स कॅप थ्रू भरले जातील, TFWS सुद्धा कॅप थ्रू भरले जातील, पण 60च्या व्यतिरिक्त. ओके, 60च्या व्यतिरिक्त 60 ऐवजी बाकी जे 3 सीट्स असतील किंवा 120 च्या नंतर 6 सीट्स,
असे ते सेपरेट मेरिट लिस्ट, त्याची सेपरेट लिस्ट प्रिपेअर केली जाते. आणि हा एक नियम बघा, इन द इव्हेंट ऑफ नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्टुडंट दिस कॅटेगरी स्टुडंट शॅल नॉट बी गिवन टू एनी अदर कॅटेगरी ऍप्लिकंट. म्हणजे काय की जर ते सीट व्हॅकंट राहिलं आणि जर कोणी एलिजिबल कॅन्डिडेट नसेलच तर मग ते सीट दुसऱ्या कुणालाही दिलं जात नाही. TFWS यस केलेले असतील आणि त्या कॉलेजला अप्लाय केलेले असेल तरच ते सीट त्या विद्यार्थ्याला दिलं जातं. ओके, एखाद्या कॉलेजचं TFWS सीट व्हॅकंट आहे आणि तिथं अप्लाय करणारे विद्यार्थी बाकीच्यांनी ज्यांनी कोणी अप्लाय केले त्यांनी TFWS नो केले तर मग ते सीट व्हॅकंट राहील, ते कुणालाही दिलं जाणार नाही. ओके, हा तर सगळ्यात महत्वाचा जो रूल आहे तो रूल असा आहे की द कॅन्डिडेट ऍडमिटेड अंडर दिस स्कीम, सर्वात महत्वाचा रूल आहे, shall not be allowed to change institute or course, shall not be allowed to change institute or course at any stage under any circumstances. त्या विद्यार्थ्याला जर TFWS ने ऍडमिशन झाले तर त्या विद्यार्थ्याला सेकंड इयरला, थर्ड इयरला, लास्ट इयरला ब्रँच किंवा कॉलेज चेंज करता येणार नाही. ठीक आहे, TFWS चा महत्वाचा हा रूल आहे. जर तुम्हाला ट्युशन फी गव्हर्नमेंट सवलत देते, त्यामध्ये माफ करते आहे, ठीक आहे, तर तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला ब्रँच किंवा कॉलेज चेंज करता येत नाही. ओके, असा एक रूल आहे. आता TFWS यस करायला पाहिजे की नो करायला पाहिजे आणि ते कुणी करायला पाहिजे. ओके, TFWS यस कुणी करावं आणि नो कुणी करावं. ज्यांच्या कॅटेगरीज ओपन मध्ये आहे किंवा ज्यांना दुसरी कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाहीये कॅटेगरीची, ठीक आहे, ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी जे आपण म्हणूयात, तर त्या कॅटेगरी जनरल मधल्या विद्यार्थ्यांनी TFWS यस केलं तर हरकत नाही. आता मुलींच्या बाबतीत असेल किंवा ST, SC, ST कॅन्डिडेट्स असतील किंवा VJNT कॅन्डिडेट असतील, SBC कॅन्डिडेट असतील, यांना जर ट्युशन फी माफ असेल तर मग त्यांनी ते नोच केलेलं बरं. ज्यांना कुणाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल, कॅटेगरी असेल, जर ट्युशन फी ऑलरेडी माफ केलेली आहे गव्हर्नमेंटनी तर मग त्याला तुम्ही नो करा. पण काही केसेसमध्ये तुमची ट्युशन फी माफ होऊ शकत नाही, ते कॅन्डिडेट यस करू शकतात. आणि जनरल मध्ये जे कॅन्डिडेट आहेत, जनरल मध्ये जेवढे कुठले येतील तर ते यस करू शकतात, पण तुमचं मेरिट पण पाहिजे. जर यस केलंय आणि नंबर लागेलच असं नाही, यस केले आणि तुम्ही जर पहिल्या 3 मेरिट मध्ये आहात त्या कोर्ससाठी तर तुमचा नंबर इथे लागू शकतो. ठीक आहे, त्यामुळं फॉर्म भरताना ज्यांना कोणाला ही इन्फॉर्मेशन आहे त्यांना प्रॉपरली विचारून मग येस किंवा नो तुम्ही केलेलं बेटर असेल असं मला वाटतं. ओके, त्यानंतर इथून पुढचे जे कॅप राऊंड होतील तर त्यात कट ऑफ लिस्ट, सीट मॅट्रिक्स, लिस्ट ऑफ कॉलेजेस, कॅप राऊंड, जे वेगवेगळे अपडेट्स, या सगळ्यांसाठी कनेक्टेड राहा अक्षयज व्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला. कारण एंडिंग पर्यंत, ऍडमिशन होईपर्यंत बऱ्यापैकी जेवढं मला पॉसिबल होईल तेवढे व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.